सुस्वागतम बालमित्रांनो, सुस्वागतम. गोष्टीचा शनिवार, इयत्ता 7वी 8वी. गोष्टीचं नाव आपलं सुंदर जग. सौजन्य प्रथम बुक्स. लेखक विवेक भट्टाचार्य, चित्रकार जॉन दौला आणि अनुवाद केला आहे मीरा जोशी यांनी. राज्यातील सर्व मुलांच्या आवडीचा भाग बनलेला शिक्षण विभागाचा स्तुत्य असा हा उपक्रम गोष्टीचा शनिवार तुमच्या सुट्टीचा आनंद द्विगुणित करेल अशीच गोष्ट पहा या व्हिडिओमधून. मी रवींद्र जंगम गोष्टीचं सादरीकरण करत आहे. गोष्ट शेवटपर्यंत पहा, चित्रांचं निरीक्षण करा, वाक्यांचं वाचन करा आणि तुमच्या मित्रांना गोष्ट सांगा. यापूर्वी जर तुम्ही माझ्या रवींद्र जंगम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. आजची गोष्ट आहे आपलं सुंदर जग. बालमित्रांनो, पृथ्वीवर मानव 2 लक्ष वर्षांपासून अस्तित्वात आहे. मात्र गेल्या 250 वर्षात आपण एक नवाच अकराळ विक्राळ दैत्य निर्माण केला आहे, हवामान बदल. यामुळे आपल्या ग्रहाचं तापमान वाढत आहे. शिवाय आपल्यासोबत या ग्रहावर राहत असणाऱ्या बऱ्याच जीवांचं अस्तित्वही धोक्यात आलं आहे. कसे पोचलो आपण या अवस्थेला आणि आता यापुढे काय? आपल्याला हवामान संकटाचा राग यायला हवा आणि लाज वाटायला हवी. हे वास्तव आणि या वास्तवावर आधारित हे पुस्तक हेच सांगत आहे. या पुस्तकाची वाचन पातळी 4 आहे. आत्मविश्वासानं ओघवते वाचन करणाऱ्या मुलांसाठी ही गोष्ट, हा व्हिडिओ खूपच उपयुक्त आहे. पाहूया आपलं सुंदर जग. आपण एका सुंदरशा जगात राहतो. हे जग आश्चर्यांनी अगदी पुरेपूर भरलेलं आहे. इथं आहेत उंच उंच पर्वत आणि खोल अथांग समुद्र. रसरशीत जीवन आणि आनंदानं हे जग ओथंबलेलं आहे. हे जग आपलं घर आहे. इथं आपणच सर्वोच्च स्थानी आहोत. आपण तंत्रज्ञानातले नवे नवे चमत्कार घडवतो. अशक्य ध्येय साध्य करण्याचा ध्यास घेतो. अगदी अचाट गोष्टी करतो. आपण जगाचा आणि विश्वाचा अभ्यास करतो. सतत नवनवी यंत्र बनवून आपलं जगणं सोपं करण्याचा प्रयत्न करतो. अजून सोपं, अजून सुखकर. आपल्याला हवं असतं आणखी चांगलं, अधिक चांगलं आयुष्य. जगणं सोपं तर झालं, पण ते खरोखर सुधारलं का? आपलं हे घर या घडामोडींची फार भयंकर किंमत चुकवत आहे. आपल्यासारखेच या पृथ्वीवरचे रहिवासी असलेले पक्षी आणि प्राण्यांना मारून टाकून आपण या ग्रहाचं रूपच बदलत आहोत. आपल्या मानवी बांधवांचं जीवनही धोक्यात येत आहे. जगाचं वाळवंट होत आहे. सागरांची पातळी वाढते आहे. हिमनद्या वितळत आहेत. पिकांचा नाश होतो आहे. उष्णता वाढते आहे. एक भला मोठा दैत्य पृथ्वीच्या मागे लागला आहे. त्याचं नाव आहे हवामान बदल. आणि या दैत्याचा जनक आहे माणूसच. हे आपण कसं घडवलं बिघडवलं याची ही कहाणी, ही कथा आहे. आपणच आपल्या घराचा, या पृथ्वीचा कसा विश्वासघात केला त्याची. सुमारे 12,000 वर्षांपूर्वी पृथ्वीनं होलोसीन नावाच्या नव्या भूवैज्ञानिक युगात प्रवेश केला. तो काळ म्हणजे अगदी स्वर्गच म्हणा ना. यावेळी उत्तर गोलार्धाच्या बहुतेक आणि दक्षिण गोलार्धाच्याही बऱ्याच भागातल्या बर्फाच्या अवाढव्य चादरी उत्तर आणि दक्षिण ध्रुवांकडे आकसत गेल्या आणि जगभर विपुलतेचं नवं युग सुरू झालं. जंगलं वाढली, जीवसृष्टी बहरली,
जगाचं हवामान उबदार झालं आणि तसंच स्थिरावलं. तेव्हापासून साधारणत गेली 11,000 वर्ष पृथ्वीचं हवामान स्थिर आणि शांत आहे. मानवजात पृथ्वीवर सुमारे 2 लाख वर्षांपासून अस्तित्वात आहे. मात्र होलोसिनच्या आधी परिस्थिती एवढी चांगली नव्हती, कधीच नव्हती. गेल्या 11,000 वर्षात आपली भरभराटच होत गेली. आपण शेती करण्याच्या पद्धती शोधून काढल्या. आपण खेड्यात आणि शहरात राहू लागलो. कलांची निर्मिती केली आणि मोठमोठ्या संस्कृती विकसित केल्या. गिझाचे पिरॅमिड्स, सिंधू संस्कृतीमधली शहरं, मौर्य आणि रोमन साम्राज्य हे सगळं याच काळात उभं राहिलं. व्यापक प्रमाणात शेती आणि व्यापार होऊ लागल्यामुळं हे शक्य झालं. आपण शेती केली, वस्तू बनवल्या, त्यांची एकमेकांबरोबर देवाणघेवाण केली. आपण समृद्ध झालो. आपल्या पूर्वजांनी जास्त अन्नधान्य पिकवण्यासाठी जंगलांची कापणी सुरू केली. हळूहळू त्यांचे पाय आणखी पसरत गेले. तेव्हासुद्धा युरोपचा खूप मोठा भाग, उत्तर अमेरिका आणि भारत यांमध्ये घनदाट जंगलं होती. पर्यावरण बदल खूप हळूहळू हजारो वर्षांच्या काळामध्ये घडत गेला. मानवी कृतींचा पर्यावरणावर होणारा परिणाम अजूनही खूप कमी होता. शिवाय पृथ्वीवर एवढी संसाधनं होती की ती कमी झाली तरी त्यांची भरपाई होत होती. मात्र जसजशी शतकं पुढं जाऊ लागली तसतशी माणसानं पृथ्वीवरची संसाधनं आणखीनच मोठ्या प्रमाणावर वापरायला सुरुवात केली. साधारणतः 500 वर्षांपूर्वी मात्र युरोपातील बहुतांश जंगलं नष्ट झालेली होती. जगाच्या इतर भागात सुद्धा जंगलांची छाटणी सुरू होती. माणसानं पृथ्वीवरची झाडं, लोहासारखी खनिजं, प्राणी अशा नैसर्गिक संपत्तीचा नेहमीच घरगुती कारणांसाठी आणि अन्नासाठी वापर केलेला आहे. या ग्रहानं माणसाला अधिकाधिक देत राहावं असं आपल्याला सतत वाटत आलं आहे. आणि मग 250 वर्षापूर्वी काहीतरी घडलं. औद्योगिक क्रांती झाली. यंत्रयुग अवतरलं. तोपर्यंत आपण फक्त हातात धरायची अवजारं वापरून काम करत होतो. त्यामुळं फारसं नुकसान होत नसे. मात्र यंत्र आल्यानंतर आपल्याला काहीही करणं शक्य झालं. आपण यंत्रमाग आणि वाफेच्या इंजिनासारखी यंत्र वापरायला सुरुवात करून मोठ्या प्रमाणावर व्यापारासाठी वस्तू उत्पादन करू लागलो. यंत्र चालवण्यासाठी दगडी कोळसा आणि तेल यांसारखी जीवाश्म इंधनं यांचा वापर सुरू झाला. आपल्या आजच्या आयुष्याचा प्रत्येक भाग औद्योगिक क्रांतीशी जोडलेला आहे. गाड्या, विमानं, मोबाईल फोन्स, अंतरिक्ष उड्डाणं, संगणक या सगळ्यांची सुरुवात 250 वर्षांपूर्वी झाली. यामुळे मानवी प्रगतीचा दीप झगमगू लागला तरी हवामान बदलाची काळी छाया मात्र आपल्यावर पडली. पृथ्वीचं वय सुमारे 4 अब्ज वर्ष आहे. पृथ्वीवर जीवसृष्टीची सुरुवात 3 अब्ज वर्षांपूर्वी झाली. हे आपण कसं सांगू शकतो? आपल्याला सापडलेले सगळ्यात जुने जीवाश्म त्या काळचे आहेत म्हणून. जीवाश्म म्हणजे काय? पृथ्वीवर कायमच वनस्पती आणि प्राण्यांचं खूप आश्चर्यकारक वैविध्य राहिलेलं आहे. सगळी झाडं आणि मानवासहित सर्व प्राणी मुख्यतः कार्बनचे बनलेले असतात. ते जेव्हा मरण पावतात तेव्हा खंडांच्या हालचालीमुळे या मृतांचे अवशेष पृथ्वीत गाडले जातात. ते तिथंच दबलेले राहतात. हजारो वर्षांच्या काळानंतर त्यांचं रूपांतर दगडी कोळसा, वायू, तेल अशा कार्बनच्या रूपात होतं. अशा प्रकारे पृथ्वीवर जीवाश्म साठे तयार होतात. आपण जेव्हा यंत्र चालवण्यासाठी आणि ज्वलनासाठी दगडी कोळसा, तेल खणून काढायला लागलो तेव्हा जीवाश्म इंधनाच्या वापराला सुरुवात झाली. आपल्या सध्याच्या भरभराटीचा पाया हा आहे. आपण करतो त्या जवळजवळ प्रत्येक गोष्टीसाठी कोळसा
किंवा तेल जाळतो. आपण पृथ्वीच्या पोटात खणतो, कोळशाच्या खाणी काढतो, खनिज तेलाचं उत्पादन करतो आणि ते जाळतो. आपल्याला आपलं आयुष्य जगायचं असतं. मात्र आपण पृथ्वीवर इतकं बेसुमार खणलं आणि जाळलंय की त्यानं होलोसिनचं संतुलनच पार घालवून टाकलंय. जितका जास्त कोळसा आणि तेल आपण जाळतो तितका जास्त कार्बन डायऑक्साईड हवेत सोडला जातो. तो सगळा वातावरणात जमा होतो. कार्बन डायऑक्साईड सूर्याची उष्णता साठवून ठेवतो आणि जगाचं उष्णतामान वाढतं. जग हे जणू एक तप्त भट्टी होऊ लागलं आहे. या उष्णतेमुळे हवामान बदलत आहे. राहण्यासाठी पृथ्वी हळूहळू अयोग्य होत चालली आहे. आज तिचं तापमान 200 वर्षापूर्वीपेक्षा 1.2 अंश सेल्सिअसनं वाढलं आहे. आपण जर असंच वागत राहिलो तर सन 2050पर्यंत जगाचं उष्णतामान 2.4 अंश सेल्सिअसनं वाढलेलं असेल. तसं खरोखरच घडलं तर समुद्रपातळी वाढेल, मुंबई आणि कोलकातासारखी शहरं ओस पडतील, हिमालयातल्या हिमनद्या नाहीशा होऊ लागतील, गंगा आणि ब्रह्मपुत्रा यांसारख्या नद्यांना सतत पूर येतील. उष्णतेच्या लाटांमुळे दिवसा बाहेर पडणं अशक्य होईल. घरामध्ये सुद्धा लोकांचे हाल होतील. समुद्रात मोठी वादळं उद्भवतील आणि दरवर्षी भारतावर धडकतील. पिण्याचं पाणी मिळणं जास्त दुरापास्त होत जाईल. आर्क्टिक वर्तुळ आणि ग्रीनलंड इथला बर्फ पूर्णपणे वितळून जाईल. दरवर्षी वणवे पेटतील. घनदाट जंगलांपासून ते अत्युच्च पर्वतांपर्यंत सर्व जनावरं उपाशी राहतील. साथीचे रोग आणि कोविड-19 सारख्या महासाथी नित्याच्याच होऊन जातील. संपूर्ण जगाचं हे भयकारी भविष्य आहे. पण आशेला अजूनही जागा आहे. आपल्याला कोळसा आणि तेल जाळत राहण्याची आवश्यकता नाही. खरं तर जीवाश्म इंधनाचा वापर जगभर 2050 पूर्वी थांबवता येऊ शकतो. जीवाश्म इंधनं नाहीत, मग वातावरणात जास्तीचा कार्बन डायऑक्साईड नाही, म्हणून जास्त तापमानही नाही. माणूस एक हुशार प्राणी आहे. आपण यापूर्वीच सौर, पवन आणि जलऊर्जा निर्माण करण्याचं तंत्रज्ञान शोधून काढलं आहे. जगातल्या प्रत्येक देशानं जीवाश्म इंधनाचा वापर बंद केला तर हवामान बदलाच्या या दैत्याला आपल्याला नक्कीच पिटाळून लावता येईल. आपण एका सुंदर जगात राहतो. या सुंदर आणि आश्चर्याने ओतप्रोत भरलेल्या पृथ्वीचं आपण नक्कीच जतन करू शकतो. या जगात आहेत उंच उंच पर्वत आणि खोल अथांग समुद्र, रसरशीत जीवन आणि आनंदानं हे जग ओथंबलेलं आहे. हे जग आपलं घर आहे. काय मित्रांनो, समजली ना ही गोष्ट? आपल्या मित्रांना ही गोष्ट सांगा. हा व्हिडिओ नक्की पाहायला सुचवा. या ठिकाणी थांबूया. धन्यवाद.